नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक टोमॅटो कांदा अशी कोशिंबीर ही रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। एक प्लेट घेतली, प्लेट मध्ये मी 3 चमचे दही घेतलं। ते दही थोडंसं घोटून घेतलं। त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या बारीक करून घेतल्या। बघा अशा पद्धतीने ह्या गुठळ्या मी बारीक करून घेतल्या। तुम्ही गुसळीने सुद्धा गुसळून घेऊ शकता, पण मी हे थोडंसं त्याच्यामध्ये बारीक कण असे हे या गुठळ्याचे राहिले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला खाताना छान लागतं। त्यामुळे हे थोडंसं दही हे गुठळ्या ह्या बारीक बारीक करून घेत आहे। बघा अशा पद्धतीने हे दही घोटून घ्यायचं। असं हे दही घोटून घेतलेलं आहे। आता बारीक करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं थोडं। आता कांदा चिरलेला होता मी, हे कांदा ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। कांद्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि हा कांदा ह्याच्यामध्ये घालायचा। तसंच टोमॅटो बारीक करून घ्यायचा, बारीक काप करून घ्यायचे। टोमॅटो पण ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि एक मिरची घातली मी, मिरचीचे बारीक काप करून घेतले आणि मिरची, हिरवी मिरची मी ह्याच्यामध्ये घालून घेतली आणि नंतर हे कोथिंबीर पण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। हे थोडं मिरेची पूड टाकली 1 चिमट आणि याच्यामध्ये हे मीठ पण टाकून घेतलं। माझ्याकडून साखर टाकायची थोडी स्किप झालेली आहे, तरी तुम्ही टाकून घेऊ शकता। बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं। दह्यामध्ये हे सगळे जे टाकलेले इन्ग्रेडियंट आहेत ना, हे सगळे दह्यामध्ये अगदी मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता मी हे खलबत्त्यामध्ये काढलेलं शेंगदाण्याचं जे कुट्टा आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। हे पण आता मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा कलर पण छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसत आहे आपली कोशिंबीर, आणि खायला तर अफलातून झालेली आहे। फार खमंग आणि फारच छान झालेली कोशिंबीर। अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। सोमवारच्या जेवणाला वगैरे हे कोशिंबीर आपल्याला करता येते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझे जर असेच व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत चला। थँक्स फॉर वॉचिंग।